हॅलो फ्रेंड्स, मी आहे मयुरी आणि स्वागत आहे तुमचं मयुरी आरजे किचन मध्ये. तर आजची जी खास रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे ती आहे गवारची भाजी. अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने ही गवारची भाजी बनवलेली आहे. तर तुम्ही रेसिपी मध्ये नक्की शेवटपर्यंत बघा कशी बनवली आहे ती. आणि अशा पद्धतीने एकदा तुम्ही जर ही गवारची भाजी बनवून खाल्ली तर ती तुम्हाला खूपच आवडेल आणि नक्की तुम्ही पुन्हा पुन्हा बनवून खाल. चला तर मग वळूया आजच्या रेसिपीकडे. तर या रेसिपीसाठी गवारच्या ज्या शेंगा आहेत त्या व्यवस्थित निवडून पाण्यामध्ये टाकून घेतल्या आहेत, स्वच्छ धुवून नवीन पाण्यामध्ये. त्यानंतर थोडा लसूण, थोडा कांदा आणि थोडा टोमॅटो कट करून घेतला आहे. तर आता आपल्याला पॅन ठेवून घ्यायचा आहे. पॅन मध्ये तेल टाकून घ्यायचं आहे. मस्टर्ड ऑइल मी यूज केला आहे, तुम्ही बघू शकता. तर मस्टर्ड ऑइल जे आहे ते व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे फ्रेंड्स. ते छानपैकी गरम करून झालं की त्यामध्ये आपल्याला इन्ग्रेडियंट्स ऍड करायचे आहेत. तर तेल छान कडकडीत गरम झाल्यानंतर गॅस कमी करायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला ऍड करायचा आहे थोडा कढीपत्ता. कढीपत्ता छान तडतडला की नंतर त्यामध्ये थोडं जिरं ऍड करायचं आहे. आणि त्यानंतर जो कट करून घेतलेला लसूण आहे तो लसूण ऍड करायचा आहे. लसूण छान तेलामध्ये लाल होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे. आणि लसूण छान लाल परतवून झाल्यानंतर, लाल रंग आल्यानंतर त्यामध्ये कांदा ऍड करायचा आहे. कांदा सुद्धा आपल्याला छान लालसर असा फ्राय करायचा आहे तेलामध्ये. तर छान कांदा असा लालसर झाल्यानंतर टोमॅटो ऍड करायचा आहे आपल्याला कट केलेला. आणि टोमॅटो सुद्धा छान तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा आहे. नरम होईपर्यंत तो व्यवस्थित तेलावरती परतवायचा आहे. थोडा वेळ आपण त्यावरती झाकण ठेवू शकतो, म्हणजे तो लवकर नरम होईल. तर तुम्ही बघू शकता फ्रेंड्स, टोमॅटो आता नरम झाला आहे बऱ्यापैकी. त्यानंतर आपल्याला ऍड करायचं आहे थोडं मीठ चवीनुसार, आपल्या आवडीनुसार लाल मिरची पावडर. तुम्हाला जर हिरवी मिरची आवडत असेल तर तुम्ही ही भाजी हिरवी मिरची वापरून सुद्धा बनवू शकता. आणि थोडीशी हळद आपल्याला टाकायची आहे. हे सुद्धा छान तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे, एकजीव करून घ्यायचं आहे. आता आपल्याला ज्या गवारच्या शेंगा आहेत त्या ऍड करायच्या आहेत या फोडणीमध्ये.
शेंगा ऍड केल्यानंतर त्या छानपैकी या फोडणीमध्ये परतवून घ्यायच्या आहेत. आणि आता या स्टेजला आपण त्यामध्ये अर्धा ग्लास पाणी ऍड करू शकतो. पुन्हा एकदा हे व्यवस्थित मिक्स करून मग झाकण ठेवून आपल्याला मीडियम गॅस करून शेंगा शिजवून घ्यायच्या आहेत. थोडा वेळ लागतो शेंगा शिजायला, तर आपल्याला मधून मधून चेक करत राहायचं आहे. आता थोड्या वेळानंतर आपण एकदा चेक करून बघायचं आहे की शेंगा शिजल्या आहेत की नाहीत. पुन्हा आपल्याला झाकण ठेवून त्या शिजवून घ्यायच्या आहेत. आता यामध्ये एक सिक्रेट इन्ग्रेडियंट ऍड करणार आहे फ्रेंड्स या स्टेजला, तर ते आहे शेंगदाण्याची चटणी. तर घरामध्ये शेंगदाण्याची चटणी माझ्याकडे बनवून ठेवलेलीच असते, त्यामुळे मी छोटी वाटी शेंगदाण्याची चटणी यामध्ये ऍड केलेली आहे. तुमच्याकडे जर शेंगदाण्याची चटणी अवेलेबल नसेल तर तुम्ही शेंगदाण्याचा कूट मिक्सरला तयार करून तो यामध्ये या स्टेजला ऍड करू शकता. आणि त्यानंतर पुन्हा आपल्याला थोडं पाणी ऍड करायचं आहे. पुन्हा हे मिश्रण एकजीव करून व्यवस्थित झाकण ठेवून शेंगा पुन्हा शिजवून घ्यायच्या आहेत अजून थोड्या वेळासाठी. शेंगदाण्याच्या चटणीचा व्हिडिओ जर तुम्हाला हवा असेल फ्रेंड, तुम्हाला जर रेसिपी हवी असेल तर तुम्ही माझ्या चॅनलवर चेक करू शकता. तर फ्रेंड्स, आता या स्टेजला आपल्या ज्या शेंगा आहेत त्या व्यवस्थित शिजल्या आहेत आणि भाजी सुद्धा आपली रेडी आहे. तुम्ही बघू शकता कशी कन्सिस्टन्सी आली आहे ती, आणि परफेक्ट भाजी आपली तयार आहे सर्व करण्यासाठी. तुम्ही शेंगा सुद्धा दाबून व्यवस्थित अशा चेक करू शकता की शिजल्या आहेत की नाही. तर व्यवस्थित अशा त्या शिजल्या आहेत. आणि भाजी सुद्धा खूपच दिसायला टेम्पटिंग दिसत आहे. सुंदर आणि अप्रतिम, खूपच छान अशी चव येते या भाजीला. तुम्ही बघू शकता. तर फ्रेंड्स, तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओला एक लाईक करा जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर. आणि ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा. कमेंट्स करून मला कळवा कशी झाली होती ते. थँक्स फॉर वॉचिंग गाईज. टेक केअर. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.